जर तुम्ही तुमच्या घरातून आई मी 2 मिनिटात येतो असं सांगून बाहेर पडता आणि त्यानंतर तुम्ही कधीच परत येत नाही, पण ही गोष्ट फक्त बेपत्ता होण्याची नाहीये, ही गोष्ट आहे एका अशा क्रूरतेची जिथे एका 17 वर्षाच्या मुलाला मरण्यापूर्वी विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे। त्याला बियर पाजली जाते, सिगारेट दिली जाते आणि त्यानंतर त्याला स्वतःचा खड्डा स्वतःलाच खोदायला लावला जातो। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या अमनसिंग गच्चड प्रकरणाचा हा भयावह उलगडा वाचून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। पण ही फक्त एका खुनाची बातमी नाहीये, यामागे आहे एक भयानक हनी ट्रॅप, सोशल मीडियाचा गैरवापर आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली टोळी युद्धाची विकृती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचं विश्लेषण करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की आपली मुलं इंटरनेटवर आणि घराबाहेर किती सुरक्षित आहेत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सप्टेंबर 2025 मध्ये पुण्याच्या उत्तमनगर भागात एक भांडण झालं होतं। हे भांडण तसं किरकोळ होतं, पण त्याचा परिणाम मात्र भयानक झाला। मुख्य आरोपी प्रथमेश आढळ आणि 17 वर्षांचा अमनसिंग यांच्यात कडाक्याचं भांडण झालं, ज्यामध्ये प्रथमेश गंभीर जखमी झाला होता। कायद्यानुसार यावर पोलीस कारवाई होणं अपेक्षित होतं, पण प्रथमेशच्या डोक्यात बदल्याची आग धुमसत होती। हाच तो काळ असतो जेव्हा किरकोळ वादाचं रूपांतर एका क्रूर नियोजनात होतं। अमनसिंगला एकटं गाठणं कठीण होतं, म्हणून या आरोपींनी आधार घेतला सोशल मीडियाचा। इंस्टाग्रामवर अमन सक्रिय असल्याचं पाहून त्यांनी एका तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट उघडलं। महिनाभर त्याच्याशी चॅटिंग करून प्रेमाचं नाटक करून त्याला विश्वासात घेतलं होतं। 29 डिसेंबर 2025 रोजी त्याच तरुणीने त्याला कात्रज भागात भेटायला बोलावलं। अमनला वाटलं की तो एका डेटवर चालला आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या मृत्यूच्या सापळ्यात चालला होता। मित्रांनो, यालाच म्हणतात हनी ट्रॅप। आजकाल गुन्हेगार पिस्तुलापेक्षा सोशल मीडियाचा वापर जास्त प्रभावीपणे करत आहेत। एका 17 वर्षाच्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचं अपहरण करणं हे आजच्या डिजिटल युगात किती सोपं झालं आहे या घटनेवरून स्पष्ट होतं। ही एक मोठी सामाजिक समस्या बनत चालली आहे। अमन जेव्हा कात्रजला पोहोचला तेव्हा तिथे मुलगी नव्हतीच, तिथे दबा धरून बसलेले प्रथमेश आढळ, नागेश धबाले आणि त्यांचे साथीदार होते। त्यांनी अमनचं अपहरण केलं आणि त्याला खेड शिवापूरच्या निर्जन डोंगराळ भागात नेलं। इथून पुढे जो अमानुष छळ सुरू झाला तो ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला। हे सर्व एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटासारखं वाटू शकतं, पण हे वास्तव होतं। आरोपींनी अमनला ठार मारण्यापूर्वी एक क्रूर खेळ खेळला। त्यांनी त्याला विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे। अमनने बियर आणि सिगारेट मागितली। आरोपींनी त्याला ती आणून दिली। हे ऐकायला एखाद्या फिल्मी प्रसंग वाटतो, पण त्या क्रूरतेची केवळ सुरुवात होती। नशेत असतानाच आरोपींनी अमनला एक फावडा दिला आणि त्याला स्वतःचा खड्डा स्वतःलाच खोदायला लावला। विचार करा, त्या 17 वर्षाच्या मुलावर काय प्रसंग ओढवला असेल। ज्या खड्ड्यात आपल्याला गाडलं जाणार आहे तोच खड्डा स्वतःच्या हाताने खोदताना त्याच्या मनात काय विचार आले असतील। हा थरार इथेच थांबला नाही। आरोपींनी त्याला खड्ड्यात जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला, पण तो जिवंत राहिला या भीतीने त्याला पुन्हा बाहेर काढलं। त्याच्यावर सर्जिकल ब्लेडने वार केले, त्यानंतर कोयत्याने त्याचा गळा चिरला आणि जड दगडाने डोकं ठेचून त्याची हत्या केली। हा संपूर्ण अमानुष प्रकार तब्बल 4 तास सुरू होता। हे फक्त बदला घेणं नव्हतं, तर ही एक विकृत मानसिकता होती जिथे गुन्हेगाराला समोरच्या व्यक्तीचा छळ करण्यात आनंद मिळत होता। अमन 29 डिसेंबरला घरातून गेला आणि परतलाच नाही। 31 डिसेंबरला त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। सुरुवातीला हे अपहरणाचं प्रकरण वाटलं होतं, पण गुन्हे शाखेने जेव्हा तांत्रिक तपास सुरू केला तेव्हा धागेदोरे उलगडत गेले। पुणे पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली केल्या। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्यांच्या पथकाने अमनच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले। तपासाची चक्र फिरली आणि पोलिसांना समजलं की आरोपी कर्नाटकातील बेळगावमध्ये लपून बसले आहेत। युनिट 3च्या पथकाने तातडीने बेळगाव गाठलं आणि प्रथमेश आढळ, नागेश धबाले यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। त्यांच्या कबुली जबाबावरून 7 जानेवारी रोजी खेड शिवापूरच्या दुर्गम डोंगराळ भागात अमनचा मृतदेह सापडला। आता आपण जरा व्यापक विचार करूया, पुण्यात अशा घटना का वाढत आहेत। गेल्या काही महिन्यात आपण पाहिलं की पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ वाढला आहे। येवलेवाडीत सुद्धा एका तरुणाचे अपहरण करून त्याला विवस्त्र मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली। या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे वर्चस्व गाजवण्याची वृत्ती। गुन्हेगारीचे ग्लोरिफिकेशन म्हणजेच गुन्हेगारीला ग्लॅमर मिळवून देणं हे यामागचं मुख्य कारण आहे। अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण वाढत चाललं आहे। सोशल मीडियावर पिस्तुलं किंवा कोयते घेऊन फोटो टाकणं, गाणी लावणं, दहशत पसरवणं ही एक फॅशन झाली आहे। अमनसिंग प्रकरणातही जुन्या भांडणातून इतका भयानक बदला घेण्याची हिंमत या तरुणांमध्ये आली कुठून?
हा प्रश्न फक्त पोलिसांसाठी नाही तर तो आपल्या समाजासाठी आणि पालकांसाठी सुद्धा आहे. आपण आपल्या मुलांना कोणते आदर्श देत आहोत? काही लोक असं म्हणतात की चित्रपट आणि वेब सिरीजमुळे मुलं बिघडत आहेत, पण हे अर्धसत्य आहे. खरी समस्या आहे ती म्हणजे कायद्याचा धाक कमी होणं आणि सोशल मीडियावरील फेमची हवा. या गुन्हेगारांना वाटतं की अशा प्रकारे हत्या केली तर गुन्हेगारी जगात यांचं मोठं नाव होईल. त्यांना या गोष्टीचा अभिमान वाटतो की त्यांनी कोणाचा तरी जीव घेतला. ही मानसिकता बदलायची असेल तर मुळापासून काम करावं लागेल. आता प्रश्न येतो सुरक्षतेचा. आपण आपल्या मुलांना या डिजिटल जगातून पूर्णपणे तोडू शकत नाही, पण त्यांना जागरूक नक्कीच करू शकतो. हनी ट्रॅप सारख्या गोष्टींना बळी पडू नये म्हणून मुलांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. जर तुमचं कोणाशी भांडण झालं असेल तर ते घरच्यांना किंवा पोलिसांना सांगणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आहे. अमनने जर त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची किंवा त्याला मिळणाऱ्या धमक्यांची माहिती वेळीच दिली असती तर कदाचित आज तो जिवंत असता. अमन सिंग गच्चरच्या हत्येमुळे एका मातेचा एकुलता एक मुलगा हिरावला गेला आहे. आई येतो ग असं सांगून गेलेला अमन पुन्हा कधीच परतला नाही. या घटनेतून आपण काय बोध घेणार आहोत? फक्त हळहळ व्यक्त करून चालणार नाही. आपल्याला सिस्टीममध्ये बदल घडून आणण्यासाठी आवाज उठवावा लागेल. इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कायद्यातील पळवाटा. अनेकदा अल्पवयीन गुन्हेगार हे गंभीर गुन्हे करूनही काही महिन्यात बाहेर येतात. यामुळे त्यांच्या मनात कायद्याची भीती उरत नाही. अमन सिंग प्रकरणात सुद्धा काही अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. अशा प्रकरणांमध्ये या मुलांवर प्रौढांप्रमाणे खटला चालवला पाहिजे का, हा एक मोठा वादाचा विषय आहे. पण समाजाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. शेवटी ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पोलीस त्यांचं काम करतील, पण एक समाज म्हणून आपण किती सतर्क आहोत? सोशल मीडियाचा वापर करताना आपण किती काळजी घेतो? आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या टोळ्या तयार होत असताना आपण गप्प का बसतो? तुम्हाला काय वाटतं? या हत्येसाठी फक्त ते आरोपी जबाबदार आहेत की आपली बिघडत चाललेली सामाजिक व्यवस्था? अशा अमानुष गुन्ह्यांसाठी काय शिक्षा असायला हवी? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही चर्चा होणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक नक्की करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादा तरुण अशा हनी ट्रॅपला बळी पडणार नाही. अशाच सखोल विश्लेषणासाठी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.